2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची तलाठी होण्याची जी संधी आहे ती संधी हुकलेली होती, त्याला बरीच कारणं होती. का तर तलाठी भरती पडली पण आणि परीक्षा तत्काळ होऊन गेली, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी सावध होण्याच्या आतच हे पेपर पण होऊन गेला. पण 2025च्या विषयी तलाठी जाहिरात येण्याची शक्यता किती आहे, आली तर ती किती पदांची येऊ शकते आणि या ठिकाणी सर्वसाधारणतः ही परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते, ह्या समस्त गोष्टीवर चर्चा आजच्या या सेशन मध्ये मी करणार आहे. एक 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ असेल. व्यवस्थितरित्या बघा, का तर 2023 सारखी 2025 ला जर तुम्हाला अचानकपणाचा अनुभव घ्यायचा नसेल तर आतापासूनच सावधपणाचा अनुभव घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे विद्यार्थी तलाठीची तयारी करतायत त्यांना या ठिकाणी तलाठीची जी इन्फॉर्मेशन सर्वात आधी पाहिजे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपण मूळ मुद्द्याला आपले हात घालूयात की तलाठीची जाहिरात येण्याची शक्यता किती, शक्यता जागा किती आणि शक्यतो परीक्षा कधी, या समस्त गोष्टी बघूयात. तर त्याच्या अगोदर एक मुद्दा लक्षात घ्या. जर गव्हर्नमेंट आपल्यासाठी काहीतरी आनंदाची गोष्ट घेऊन येत असेल तर मी सुद्धा विद्यार्थ्यांना एक गोष्ट आहे जे की महाराष्ट्रातली आज सर्वात मोठी टीम, ज्यामध्ये मी स्वतः आहे, शरद सर आहेत, गुट्टे मॅडम आहेत, आवंतकर सर आहेत, ऋतुराज सर आहेत, लोंढे सर आहेत. ही जी मोठी टीम आहे, ही टीम असणारी जी बॅच आहे, ही बॅच बघा 1499 ची बॅच फक्त 799 ला, ते फक्त पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी आहेत. ही 26 तारखेपासून यामध्ये लाईव्ह लेक्चर सर्व विषयाचे सुरू होणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे, त्यानंतर डेली लेक्चर आहेत, मेंटर सेशन्स आहेत, म्हणजे ज्या काय फॅसिलिटीज आहेत त्या आहेत. आणि ती बॅच जॉईन करण्यासाठी या ठिकाणी जो स्क्रोल पट्टीवरती नंबर आहे त्यावरती कॉल करा किंवा ऍप डाउनलोड करा, बरोबर आहे. तर बघा, हे 1 ते 2 दिवसामध्ये ही बॅच फुल होऊन जात असते. त्याच्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर जॉईन होऊन जा. तर बघूयात आपला मूळ मुद्दा. तर मूळ मुद्दा काय बघा, आता हे न्यूज भरपूर न्यूजपेपरनं कव्हर केलेले आहे, म्हणजे महाराष्ट्रातले जे टॉपचे न्यूजपेपर आहेत त्या सर्व न्यूज मध्ये ही बातमी कधी ना कधी कशी ना कशी येऊन गेलेली आहे. आता पहिला मुद्दा लक्षात घ्या की तलाठी भरतीचा पहिला सगळ्यात मोठा घोळ काय होता, तर आपल्याला माहित आहे की 2018-19 मध्ये या ठिकाणी तलाठी पदाची एक जाहिरात पार पडली. त्यानंतर कोरोना, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया, या सगळ्या गोष्टीमध्ये 2023 ला परत एक तलाठी भरती झाली. आणि तेवढं होऊन सुद्धा आज असं म्हणलं जातंय की जो नवीन आकृती बंद आहे, नवीन आकृती बंद जो सध्या तयार केलेला आहे जे सरकार आता आल्यानंतर, की यांच्या हिशोबानं जर 21 जिल्हे केले तर हे 2477 ची ऍड ही 3 पट होऊन जाईल, 4 पट होऊन जाईल. परंतु जेवढे आहेत तेवढे जरी जिल्हे ठेवले तरी गावाचा जो भार आहे, आज आपण इथं न्यूजपेपर मध्ये सरळ सरळ आपण पाहतो की इथं लिहिलेलं आहे की प्रत्येक गावात या ठिकाणी 3 ते 4 गावाचा कारभार एक तलाठी पाहतोय. आणि सर्वात जास्त महसूल विभागातून हेतून आपल्याला जर येत असेल तर नवीन भरती होण्याची या ठिकाणी शक्यता दाट आहे. आणि त्याच्यामुळं आपली ही जी तलाठी भरती आहे 2477 रिक्त जागांची, हे लवकरात लवकर या ठिकाणी गव्हर्नमेंट हा निर्णय घेणार, यामध्ये आता काही शंका उरलेली नाही. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा डोक्यात ही गोष्ट ठेवा की साधारणतः पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये अशा प्रकारचं एखादं नोटिफिकेशन या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. आणि साधारणतः जून जुलैच्या आसपास मध्ये हे परीक्षेचा मुद्दा तयार होण्याची शक्यता आहे. जर 23 ला सुद्धा या ठिकाणी असं 22 ला सांगत होते की 22 मध्येच ऍड होणार आहे, परंतु ती 23 ला पडली होती. आज 25 ला असं सांगतायत, तर 2-3 महिने पुढे मागे होऊ शकतं. परंतु तुम्ही डोक्यात ठेवा की ही ऍड येणार आहे आणि याच्यासाठी आवश्यक घटक जे आहेत, मग ही परीक्षा एमपीएससी कडे जाव, ही परीक्षा सरळ सेवेकडे राव, ही परीक्षा कुणाकडे जाव, महत्वाचं काय, जीएस, जीके, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे तर तुम्हाला करूनच ठेवणं आहे, यामध्ये कुठेही काय शंका नाही. त्याच्यामुळं तलाठी जे विद्यार्थी, हे बघा एकमेव महसूल विभागाचा, आता त्याला महसूल या ठिकाणी अधिकारी हे नाव ग्रामविकास महसूल अधिकारी, आता बरेच नाव फिव त्याला तयार झालेले आहेत. पदाची क्रेज मोठी आहे, पदाचा मुद्दा मोठा आहे. का जर गेल्या वर्षी
या ठिकाणी फॉर्मची संख्याही भरपूर होती, परंतु विद्यार्थ्यांनी कमी परीक्षा दिली. यावर्षी संख्या मोठी राहील, पण जो या ठिकाणी तयारी पहिल्यापासून ठेवेल तो विद्यार्थी कधीही सक्सेसचा दावेदारच असतो. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.